आदर्श नेते अशोकराव चव्हाण यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता। ते कशामुळे गप्प आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तू उद्धव ठाकरे रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर सरकारला धारेवर धरतायत। आजकाल पाहिलं तर ते मुंबई शिवाय काही बातच करत नाहीत। समृद्धी बाधित विषयावर का बोलत नाहीत? विरोधी पक्ष असलेले अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासन दिलं होतं। आमची ती वकिली करणार होते। वकिली करायला कोर्ट बंद झालं की यांची वकिली सोडून दिली। आमच्या इथले फायर ब्रँड नेते, शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं नेते म्हणविणारे लक्ष्मण वडले, तुम्ही ते उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून याबाबत आवाज का उठवत नाहीत? रोहित पवार यांनी स्टेटस ठेवल्या व्यतिरिक्त कुणीही त्या विनोद पवार यांच्या बाबतीत आवाज उठवलेला नाही। आम्हाला लाज वाटते। जिकडे सगळेजण शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करता, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता, सत्ताधारी तर मुग गिळून गप्प आहेत, परंतु विरोधी पक्षांनी हे रान उठवायला पाहिजे होतं। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 108 दिवस पूर्ण झालेत। खरं पाहिलं तर हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याचं मंजुरी मिळाली। त्यावेळेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आताचे भाजपवासी झालेले आदर्श नेते अशोकराव चव्हाण यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, परंतु गेल्या 4 वर्षात साधं याचं भूसंपादन झालेलं नाही। अशा परिस्थितीत अशोकराव तर सोडा, ते कशामुळे गप्प आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु उद्धव ठाकरे रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर सरकारला धारेवर धरतायत। आजकाल पाहिलं तर ते मुंबई शिवाय काही बातच करत नाहीत। मुंबई म्हणजेच राज्य, मुंबई म्हणजे शिवसेना एवढंच असतं का? ग्रामीण भागात जर शिवसेना पक्ष वाढवायचा म्हणता, मग ग्रामीण भागातले प्रश्न, तुमच्या काळातील ज्या योजना सरकारनं बंद केल्या म्हणा किंवा ज्या डबघाईला आणल्या म्हणा, राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लय वेळेस बोलतात। समृद्धी बाधित विषयावर का बोलत नाहीत? त्यांचे नेतेही 1-2दा येऊन गेले, नुसतं सभागृहात आपला प्रश्न उपस्थित करून मोकळे झाले, परंतु मग त्याचा पाठपुरावा कोणी करायचा? विरोधी पक्ष असलेले अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासन दिलं होतं। आमची ती वकिली करणार होते, मग वकिली करायला कोर्ट बंद झालं की यांची वकिली सोडून दिली, असाही प्रश्न निर्माण होतो। आमच्या इथले फायर ब्रँड नेते, शिवसेनेचे आणि शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं नेते म्हणविणारे लक्ष्मण वडले, हे देखील त्यांच्याबरोबर आले होते। नंतर येतो म्हणून सांगितलं। आमचे मित्र आहेत साईनाथ पवार, ते त्यांचा चांगला संपर्क आहे, त्यांनी 2दा बोलले। कालच आम्ही पाहिलं की ते लक्ष्मणराव वडले सेलूच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसले। तिथल्या समृद्धी बाधित आंदोलनाला त्यांनी भेट दिली। मी माहिती घेतली तर काय तर म्हणे ते शेतकरी संघटनेचे नेते होते म्हणून गेलो। आम्हाला त्याच्याशी काय नाही, तिथेही गेले तर तो आमचाच विषय आहे, परंतु मला लक्ष्मण वडलेंना या निमित्तानं सांगायचं की हा तुमच्या शिवसेनेच्या काळातला उद्धव ठाकरे असतानाचा प्रोजेक्ट आहे। मग तुम्ही ते उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून याबाबत आवाज का उठवत नाहीत? तुम्ही आंदोलनाला स्वतःहून कधी भेट का देत नाहीत? तुम्ही शेतकऱ्यांचे नेते, तर मग शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका का घेत नाहीत? कालच आपण पाहिलं, म्हणजे एक हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली। विनोद पवार नावाच्या युवा शेतकऱ्यानं, जो की प्रकल्पग्रस्त आहे, शासन प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाला कंटाळून त्यानं म्हणजे अधिकाऱ्यांच्या देखत जलसमाधी घेतली, कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। मला वाटतं 34 का 36 तासानंतर, इतक्या अथक परिश्रमानंतर गाळात फसलेली त्यांचा मृतदेह आढळला। राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी स्टेटस ठेवल्या व्यतिरिक्त कुणीही त्या विनोद पवार यांच्या बाबतीत आवाज उठवलेला नाही। आम्हाला लाज वाटते। जिकडे सगळेजण शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करता, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता, सत्ताधारी तर मुग गिळून गप्प आहेत, परंतु विरोधी पक्षांनी हे रान उठवायला पाहिजे होतं। कारण की जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकरी न्याय मागतोय, आणि त्याला जर अशी जलसमाधी घेऊन जीवनयात्रा संपवावी लागत असेल तर सगळ्यांच्या असण्या नसण्यावर मला वाटतं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतं, आणि तुम्ही स्वतःला नेते म्हणून कसे घेता या असाही प्रश्न निर्माण होतो। सगळ्यांनी त्या विनोद पवार यांच्या पाठीशी उभं राहून, एक विनोद पवार हे एक प्रतिकात्मक होतं, असे
अनेक विनोद पवार तुम्हाला येणाऱ्या 4-8 दिवसात जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर विनोद पवार सारखं झाल्याचं दिसणार आहे. कालच आम्ही बोललो होतो, परंतु ना प्रशासनाला घेणं देणं आहे, ना स्थानिक नेत्यांना आहे, ना विरोधी पक्षाच्या नेत्यांना आहे, कुणाच देणं घेणं नाही. असा प्रकार जर नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या जालना जिल्ह्यात होईल किंवा सेलूमध्ये होईल, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीनं प्रशासनानं पावलं उचलता आली असती, परंतु ते झालं नाही. याचा मला सर्वस्वी खेद वाटतो. आणि या निमित्तानं आणखीन एकदा सत्ताधाऱ्यांना असो की विरोधकांना सांगतो की राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नात लक्ष घाला. कुणाला श्रेय मिळेल नाही मिळेल, जो काम करील त्याला श्रेय मिळालंच पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. ज्यानं आमचं काम केलं हे सगळ्यांना दिसणार आहे. आम्ही येणाऱ्या काळात त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमची असणार आहे. त्यामुळे ते कुठल्या पक्षाचे हे न पाहता, तुमचं अंतर्गत राजकारण न पाहता शेतकऱ्यांचा बळी चालला एवढंच लक्षात घ्या आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घ्या.